तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे प्रथमेश आदमने, तुम्ही पाहता प्रथमेश आदमन यूट्यूब चॅनल। आणि आज आपल्यासोबत आहे महिंद्राची एक पॉप्युलर एसयूव्ही, ती म्हणजे महिंद्रा XUV 400 इलेक्ट्रिक। आणि आज आपण या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ करणार आहे। चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। ऑटोमोबाईल इंडस्ट्रीबद्दल जर जाणून घेतलं तर आजच्या कंडिशनमध्ये जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जे मॅन्युफॅक्चरर आहेत ते गाड्यांमध्ये फीचर कमी करतात आणि गाड्यांची प्राइस वाढवून राहिली। पण जर तुम्हाला असं काही भेटलं की ज्यामध्ये गाड्याचे प्राइस कमी करून राहिले आणि फीचर बिन भरभरून देऊन राहिले तर किती मस्त, म्हणजे कस्टमर तिथं मजाच होईल ना। म्हणून महिंद्राची XUV 400 जी आहे ती सध्याच्या कंडिशनमध्ये सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी मला वाटते। कारण ज्या प्राइस पॉईंटमध्ये आपल्याला ही XUV 400 महिंद्रावाले प्रोव्हाइड करून राहिले त्या प्राइस पॉईंटमध्ये हे कोणती पण इलेक्ट्रिक कार देणं हे अनबिलिव्हेबल आहे। आणि या इलेक्ट्रिक कारला आपण XUV 400 ला सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी या प्राइस पॉईंटवर म्हणू शकतो। तर या महिंद्रा XUV 400 मध्ये आपल्याला मेनली 3 व्हेरियंट पाहायला भेटतात। तर मंडळी सगळ्यात पहिलं जे व्हेरियंट आहे ते आहे EC Pro, ज्यामध्ये आपल्याला 34.5 किलोवॉट पर आवरची बॅटरी भेटते आणि 3.3 किलोवॉटचं चार्जर पाहायला मिळते। दुसरं व्हेरियंट आहे EL Pro, ज्यामध्ये आपल्याला 34.5 किलोवॉटची बॅटरी पाहायला भेटते आणि 7.2 किलोवॉटचं चार्जर पाहायला भेटते। आणि सर्वात शेवटचा आणि तिसऱ्या नंबरचं व्हेरियंट आहे ते आहे EL Pro, ज्यामध्ये आपल्याला जी बॅटरी आहे ती थोडी मोठी पाहायला भेटते, ती म्हणजे 39.4 किलोवॉट पर आवरची आणि 7.2 किलोवॉटचं चार्जर पाहायला भेटते। EL Pro 39.4 किलोवॉट पर आवर या बॅटरीसोबत। आणि या प्रो सिरीजची जे स्टार्टिंग प्राइस आहे ती आहे जवळपास 15,49,000 रुपये आणि ज्याचे जे टॉप व्हेरियंट आहे EL Pro त्याची रेंज आहे 17,49,000 रुपये। तर मंडळी ही होती प्राइसिंग आणि व्हेरियंट बद्दल इन्फॉर्मेशन। आणि तुम्हाला माहित नसेल तर ही जी गाडी आहे ही 4 मीटरपेक्षा लांबीची गाडी आहे, म्हणजे 4 मीटरपेक्षा जास्त लांबी आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटते। तर आता हे झाले व्हेरियंट्स आणि प्राइसिंग, पण आता मी तुम्हाला या गाडीमध्ये नवीन काय अपडेट झालेला आहे, त्यानंतर नवीन काय फीचर्स भेटतात ते पूर्णपणे सविस्तर सांगतो। तर सगळ्यात पहिले जर जाणून घेतलं आपण या गाडीच्या लुक्स बद्दल, तर मंडळी तुम्हाला माहित असेल जशीच्या तशी गाडी आहे, यामध्ये आपल्याला काहीच चेंजेस पाहायला भेटत नाहीत। फक्त यामध्ये एक शार्प 10 अँटेना जो आहे तो ऍड केलेला आहे। जे लुक्स होतं ते जसंच्या तसं आहे आणि ओव्हरऑल जी गाडी आहे ती गाडी सेम डायमेन्शन आपल्याला पाहायला भेटतात। आणि जे या गाडीमध्ये मेन चेंजेस आहेत ते याच्या गाडीच्या इंटेरियरमध्ये केलेले आहेत। कारण तुम्हाला माहित असेल आता जे पहिली जे व्हेरियंट यामध्ये येत होतं, म्हणजे पहिले जी जनरेशन होती त्यामध्ये आपल्याला सगळं जे जुनं इंटेरियर पाहायला भेटत होतं, म्हणजे ते एकदम ओल्ड स्कूल वाटत होतं आणि खूप काही असे आपल्याला त्या गाडीमध्ये प्रॉब्लेम पाहायला भेटत होते। पण आताच्या कंडिशनमध्ये यांना एवढं अपडेट केलेलं आहे या गाडीमध्ये की म्हणजे खूपच छान आणि एवढं सुंदर इंटेरियर बनवलेलं आहे, म्हणजे एक नंबर। तर मंडळी या गाडीमध्ये आपल्याला भेटते 10.25 सेंटीमीटरचं इन्फोटेनमेंट सिस्टम, जे की खूपच छान आहे आणि याचा जो टच रिस्पॉन्स आहे तो एक नंबर आहे। त्याच्यानंतर आपण सोबत जर जाणून घेतलं आपल्या याच्याबद्दल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरबद्दल, तर एकदम नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आपल्याला इथं पाहायला भेटते। आणि या इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये आपल्याला ॲड्रोनॉक्स पण दिलेलं आहे बरं, म्हणजे जे आपल्याला XUV 700 मध्ये पाहायला भेटते, ज्यामध्ये आपल्याला म्हणजे एकदम सुपर असे फीचर्स पाहायला भेटतात, म्हणजे आपण आणखीन फीचर्स पण ॲड करू शकतो, तर ते पण आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटते ॲड्रोनॉक्स। आणि या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये खूप काही फीचर्स आपल्याला पाहायला भेटतात आणि म्हणजे ऑल ओव्हर जे XUV 700 मधले जे म्हणजे जसं लेआउट आपल्याला पाहायला भेटते ते सेम आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटते। आणि या XUV 400 मध्ये आपल्याला जे स्टेअरिंग व्हील आहे ते कम्प्लिटली एकदम ब्रँड न्यू जे XUV 700 मध्ये येते ना, तर ते स्टेअरिंग व्हील पाहायला भेटते, जे की एकदम प्रीमियम वाटते। आणि या स्टेअरिंग व्हीलवर आपल्याला लेफ्ट साईडला जी इन्फोटेनमेंट सिस्टमचे कंट्रोल्स असतात ते पाहायला भेटतात आणि राईट साईडला आपल्याला क्रूज कंट्रोलचे जे कंट्रोल्स आहेत ते पाहायला भेटतात। सेंटरमध्ये आपल्याला AC वेंट पाहायला भेटतात, जे की ड्युअल झोनमध्ये आपल्याला येतात। त्यानंतर रिअर AC वेंट पण पाहायला भेटतात बरं, ज्यासोबत आपल्याला चार्जिंग पोर्टचं पण ऑप्शन दिलेलं आहे, वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन। त्यानंतर अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले वायरलेसली या गाडीमध्ये वर्क करते, म्हणजे फीचर वाईज तर सगळंच्या सगळं आपल्याला महिंद्राने या गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि मंडळी ही जी गाडी आहे ना ही 4 मीटरपेक्षा थोडी मोठी आहे, म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला लॅगरूम जे आहे त्यानंतर स्पेस जे आहे ते एक नंबर पाहायला भेटते, म्हणजे 6 फुटाचा माणूस बिन मागच्या साईडला बसू शकते। आणि जवळपास 378 लिटरचं बूट स्पेस आपल्याला या गाडीमध्ये भेटून जाते, म्हणजे आपलं
स्पेस वाईज तर काही या गाडीमध्ये प्रॉब्लेम आपल्याला पाहायला भेटतच नाही, कारण 4 मीटरपेक्षा ही गाडी मोठी आहे. आपल्याला कसं होतं पहिले XUV 300मध्ये जे आहे ते बूट स्पेस कमी, कारण साईज कमी होती तर बूट स्पेस थोडं कमी पाहायला भेटत होतं. पण आता या गाडीमध्ये साईज पण वाढलेली आहे, त्यामुळे आपल्याला या गाडीमध्ये जागेची काहीच शिकायत आपल्याला पाहायला भेटत नाही. आता जर मंडळी आपण या गाडीच्या ड्रायव्हिंग डायनॅमिक्सबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला स्पेशली 3 ऑप्शन्स पाहायला भेटतात. सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे फन, त्यानंतर दुसरा आहे फास्ट, त्यानंतर तिसरा आहे फिअरलेस. आणि या गाडीमध्ये आपल्याला जी मोटर पाहायला भेटते ती मोटर जवळपास 150 PS पॉवर या गाडीला प्रोव्हाइड करते आणि जवळपास 310 Nm टॉर्क आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटते. म्हणजे डिझेल गाडीमध्ये पण आपल्याला एवढं टॉर्क नाही पाहायला भेटत जे की या इलेक्ट्रिक कारमध्ये पाहायला भेटते. म्हणजे सध्याच्या कंडिशनमध्ये जी आपल्या भारतामध्ये XUV 3XO लॉन्च करण्यात आलेली आहे डिझेल, त्यामध्ये आपल्याला 300 Nm टॉर्क पाहायला भेटते. म्हणजे पॉवरमध्ये तर काहीच कमी या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणजे महिंद्रा जाणल्याच जाते पॉवरसाठी. आणि जे या गाडीमध्ये आपल्याला 3 मोड्स पाहायला भेटतात, फन, फास्ट आणि फिअरलेस. तर फनमध्ये या गाडीची जी लिमिट आहे ती आहे जवळपास 90ची, म्हणजे 90च्या स्पीडच्यावर ही गाडी जात नाही. आणि 90मध्ये आपल्याला जर आपण सिटी प्लस हायवे मिक्स केलं तर जवळपास 250 ते 280ची रेंज आपल्याला या गाडीमध्ये नॉर्मली भेटून जाते. आणि या गाडीमध्ये जे आपल्याला स्टेअरिंग व्हील पाहायला भेटते ते एकदम लाईट असल्यामुळे ही गाडी सिटीमध्ये चालवायला पण आवश्यक. आणि कसं आहे माहिती आहे का, सिटीमध्ये जेव्हा ब्रेक लागतात तर या गाडीमध्ये आपल्याला रिजनरेशनचं पण ऑप्शन पाहायला भेटते. तर रिजनरेशनमध्ये जी रेंज आहे ते ऑटोमॅटिकली या गाडीची वाढून जाते. त्यानंतर मंडळी आपल्याला ज्या पेट्रोल डिझेलमध्ये जे टर्बो लॅग्स पाहायला भेटतात तर याच्यामध्ये काही तसा विषय नाही आहे बरं, कारण इलेक्ट्रिक आहे भाऊ. म्हणजे इलेक्ट्रिकमध्ये जर टर्बो लॅग पाहायला भेटला तर काही फायदाच नाही. पण या गाडीमध्ये आपल्याला तसा काही विषय पाहायला भेटत नाही. म्हणजे एकदम ही गाडी तर रॉकेटच आहे. फनमध्ये जर 90 झाली तर फिअरलेसमध्ये किती फास्ट चालेल तुम्ही विचार करा. आणि मंडळी या गाडीमध्ये जे फास्ट मोड येते तर त्यामध्ये आपल्याला ही गाडी जवळपास 130 पर्यंत आपल्याला, म्हणजे 130 पर्यंत आरामात चालली जाते. म्हणजे सुपर आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं फिअरलेसबद्दल तर फिअरलेसमध्ये जवळपास 150 पर्यंत हीच गाडी चालली जाते, कारण गाडीला रेंज तर दिली पाहिजे ना काही, त्यामुळे म्हणजे 150ची स्पीड पण खूप झाली इलेक्ट्रिकमध्ये. आणि तुम्ही जर कधी भविष्यात इलेक्ट्रिक कार चालवसान तर स्पीडचा अंदाज असू द्या बरं, म्हणजे गाडी ही थोडी आरामातच चालवा, कारण या गाडीमध्ये इलेक्ट्रिकमध्ये जे आहे ते स्पीडचा अंदाज लागत नाही. कारण जसं आपल्याला पेट्रोल डिझेलमध्ये आपल्याला व्हायब्रेशनमुळे स्पीड फील होत नाही लवकर, पण यामध्ये कसं आहे तुम्ही जसं ॲक्सिलेटर प्रेस करता तर ही गाडी एकदम रॉकेट, म्हणजे रॉकेटच आहे. म्हणून जेव्हा कधी तुम्ही इलेक्ट्रिक कार चालवसान सुरुवातीला तर थोडं म्हणजे ध्यान देऊनच चालवा आणि आरामानं चालवा, कारण स्पीडचा अंदाजा लागतच नाही. आणि 0 to 100 ही गाडी 8.5 सेकंदांनी आरामात पोहोचून जाते. त्यानंतर म्हणजे आता कसं आहे, ज्यांना जीवनात एकदम शांती पाहिजे आणि ज्यांना म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचा इंजिनचा आवाज पण नाही पाहिजे, एकदम स्मूथ असलं पाहिजे, एकदम शांत असलं पाहिजे, त्यांच्यासाठी ही गाडी बनलेली आहे. म्हणजे कसं आता तुम्ही जर समजा एखाद्या सायकलवाड्याच्या मागे जर ही गाडी घेऊन गेली तर त्यांना माहीत पण होणार नाही. तुम्ही जेव्हा हॉर्न वाजवसान तेव्हा त्यांना माहीत होईल की नाही बा कोणती ना कोणती गाडी आपल्या मागे आलेली आहे. तर मंडळी ही होती आपली महिंद्राची XUV 400, ज्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकॅलिटी पण पाहायला भेटून जाते. त्यानंतर परफॉर्मन्स बिन चांगला आहे, त्यानंतर डायमेन्शन बिन चांगले आहे आणि सगळं आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते. आणि पहिलेपेक्षा या गाडीची किंमत पण आहे ती थोडी कमी झालेली आहे. तर अशी होती महिंद्रा XUV 400 आणि पूर्ण या गाडीचा रिव्ह्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.